नमस्कार मोदीजी. माझा प्रश्न हा आहे का, काही दिवसा पहिले नाही का मला एका पोरीनं फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. तिनं मग नाही का मला हायचा मेसेज सुद्धा पाठवला स्वतःहूनच. मग नाही का बोलता बोलता तिनं नाही का स्वतःच मला व्हॉट्सअप नंबर सुद्धा मागितला माया. मग आम्ही नाही का व्हॉट्सअप वर बोलत होतो. मग मस्त पैकी नाही का तिला नाही का मी व्हिडिओ कॉल कर म्हणलं, तर ते म्हणे व्हिडिओ कॉल नाही करत म्हणे, माये घरी आई बाबा आहे म्हणे. ते ना रिचार्ज मारून मागला का बा तुला? हो, 6 महिन्याचा रिचार्ज मारून दिला ना जिओच्या नंबरवर. आबा नाव काय बा त्या पोट्टीचा? प्रिया, एंजल प्रिया. एंजल प्रिया आबा फेक आयडी होय त्या. आबा पोरासोबत बोलत असतो एवढ्या दिवसापासून. अरे बापू तुला सांगतो त्या एंजल प्रियाचा मेसेज मला पण आला होता. मी आपला एक दिवस मेलोनी सोबत बोलत होतो, तर तिचा नाही का मला मेसेज आला एंजल प्रियाचा, आणि मला म्हणते हे दूध म्हणते. मी म्हणलं दूध दूध येतं कुठं भेटतं बाई म्हणलं, तर जा म्हणलं किराणाच्या दुकानात. त्या पोट्टी मला म्हणते यू आर व्हेरी हँडसम, मला त्या व्हॉट्सअप नंबर द्या म्हणते. मी म्हणलं अरे या पोट्टी मला हँडसम म्हणून राहिली डायरेक्ट. त्या पोट्टीनं पोट्टा होय खरं म्हण. मग बिना तिला म्हणलं बाय बाय, तुला नंबर तर देतो, तू मला तुझ्या नाही का आधार कार्ड द्या पाहिजे. जसा तिनं मला तिचा आधार कार्ड दिला, मी ना तिचा आधार कार्डच बंद करून टाकलं. बाहेर माझ्यासोबत शानपणा करत होती श्यामळे. मला दूध म्हणते, मी का दूध आहे का? तर पाहा पट्ट्यावर आजकाल पट्ट्या असे फेक मेसेज काढून नाही का तुम्हाला रिचार्ज मारून मागते, नाही तर नाही का व्हिडिओ कॉल करते डायरेक्ट. अरे तुमच्या नाही का तोंड दिसून जाते त्याच्यावर, आणि मग तुमच्याकडून नाही का पैशाची मागणी करते. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. कोणत्या अननोन आयडीवरून जर व्हिडिओ कॉल आला आणि तुम्हाला जर उचलायची खाजस असेल तर कॅमेरा बोट ठेवून उचला, नाही तर तुमचा फोटो दिसेल भलत्याच चित्रामध्ये. समजल्या?